रामकृष्ण हरी ज्ञानेश्वरी अध्याय 14 ओवी क्रमांक 348 पासून. भगवंत म्हणतात, गुणातीताची चिन्हे तुला सांगितली. आता यापुढे गुणातीत आचरण कशा पद्धतीने करतो तेही ऐक. अर्जुना, ज्याप्रमाणे वस्त्राच्या आत आणि बाहेर सुता वाचून दुसरे काहीच नाही, त्याप्रमाणे जो मद्रूप झाला आहे त्याला सर्व चराचरात माझ्या रूपाशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. म्हणून ज्याप्रमाणे ईश्वर आपल्या शत्रूला आणि भक्ताला सारखीच मुक्ती देतो, त्याप्रमाणे सुख आणि दुःख प्राप्त झाले असता त्याचे मन हे ताजव्याप्रमाणे समतोल राहते. बाकी देहरूप जलात मनरूपी मासा खेळत असला म्हणजे सुख आणि दुःख यांची सहज बाधा होते. आता देह अभिमान सोडून आत्मरूप झाल्यामुळे बीज पेरून धान्य आल्यावर त्यात जसा बीजाचा परिपाक होतो किंवा गंगा समुद्रात मिळून गेल्यावर तिचा जसा खळखळाट आपोआप बंद होतो, त्याप्रमाणे अर्जुना, ज्याने आत्मस्वरूपी लय लावले आहे तो देहात असला तरी सुख दुःख यापासून बाधा पावत नाही. घराच्या खांबात ज्याप्रमाणे रात्र किंवा दिवस ही दोन्ही सारखीच आहे, त्याप्रमाणे देहातील आत्म्यास सुख आणि दुःख हे दोन्ही सारखेच आहेत, कारण तो गुणांपासून अलिप्त असतो. ज्याप्रमाणे निजलेल्या मनुष्याचे एका अंगास साप आणि दुसऱ्या अंगास उर्वशी जरी असली तरी त्या दोघांची सारखीच योग्यता असते, त्याप्रमाणे जो आत्मस्वरूपी लीन झाला आहे त्यात सुख आणि दुःख यांची सारखीच योग्यता असते. म्हणून त्याच्या ठिकाणी शेण व सोने यांची सारखीच किंमत आहे. रत्न आणि धोंडा यातही तो काही भेद जाणत नाही. स्वर्ग सुख घरी चालत येऊ अथवा त्यास खाण्याकरता वाघ त्याच्या अंगावर धावून येऊ, परंतु त्याच्या आत्मस्वरूपाच्या बुद्धीस भंग पावत नाही. मेलेले जसे जिवंत होत नाही आणि जळालेले पुन्हा उगवत नाही, त्याप्रमाणे त्याची आत्मस्वरूपाविषयी जी साम्य बुद्धी झाली आहे तिचा कशानेही भंग होत नाही. हा ब्रह्मदेव आहे म्हणून कोणी स्तुती करो किंवा नीच आहे असे म्हणून कोणी निंदा करो, परंतु राग झाल्यावर तिला ज्याप्रमाणे जळण्याची अगर विझण्याची भीती वाटत नाही, त्याप्रमाणे निंदा किंवा स्तुती केली असता त्यापासून त्याला राग अथवा लोभ उत्पन्न होत नाही. हे बघ, सूर्याच्या घरी अंधार किंवा दिवा यांची गोष्ट बोलण्यास नको, कारण तो सदोदित स्वयंप्रकाशच आहे. ईश्वर समजून त्यांची पूजा केली अथवा चोर समजून मार दिला किंवा हत्ती घोडे रथ वगैरेंनी वेष्टित करून त्याला राजा बनवला अथवा आप्त जवळ येऊन बसले किंवा वैरी जवळ येऊन बसला, तथापि त्याला सर्वच सारखे आहे. ज्याप्रमाणे सूर्याचे तेजास रात्र आणि दिवस माहित नाही, आकाशावर 6 ऋतू जरी येऊन गेले तरी ज्याप्रमाणे ते अलिप्त असते, त्याप्रमाणे त्याच्या बुद्धीला विषमता ही ठाऊक नसते. त्याचे ठिकाणी असे दिसते की ते कोणतेही व्यापार करत नसोत, कोणतीही गोष्ट अंग भरीत नाही, प्रवृत्ती मार्गापासून दूर राहतो. तो ज्ञानवान असल्यामुळे त्याच्या कर्माची फळे सहज जळून जातात. इहलोक अथवा परलोक यांच्याविषयी त्याच्या मनात विचारही येत नाही, परंतु सहजानुसार जे जे प्राप्त होईल ते ते मात्र सेवन करतो. जो सुख झाले असता आनंद मानत नाही आणि दुःख झाले असता शीन मानत नाही. पाषाणाप्रमाणे ज्याचे मन कठीण आहे त्याचप्रमाणे जो मनाने काही एक व्यापार करत नाही. आणखी तुला किती स्पष्ट करू, तर असे ज्याचे आचरण असेल तोच गुणातीत आहे असे जाण. श्रीकृष्ण म्हणतात, तसा गुणातीत होण्याकरता गुणांची बाधा कोणत्या उपायाने होत नाही हेही तुला सांगतो, ते ऐक.